कस्तुरी, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण 10 नगर परिषद आणि 3 नगरपालिकांमधील एकूण 263 जागांसाठी महिला आणि पुरुष मिळून 840 जण निवडणुकीमध्ये आपलं नशीब जे आहे ते आजमावत आहेत। अर्थात 840 हे उमेदवार आहेत, त्यात 456 पुरुष उमेदवार तर 384 या महिला उमेदवार आहेत। एकूण 13 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 जण रिंगणात आहेत। विशेष म्हणजे एकूण 318 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आणि 2,55,775 मतदार हे मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत। लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवामध्ये ते सहभागी होणार आहेत। अर्थात आपल्याला माहिती आहे की कागलला राष्ट्रवादी काँग्रेस आणि समरजित घाटगे राजेंची शाहू आघाडी एकत्र आलेली आहे। वास्तविक प्रामुख्यानं 2 गटच या कागल शहरामध्ये असल्यामुळं ही निवडणूक अतिशय मोठ्या मताधिक्यानं हे युती जिंकेल आणि मला वाटतं कागल शहराच्या विकासासाठी हे आम्ही टाकलेलं मोठं पाऊल आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडते। आज मतदान होतंय आणि सकाळी 7:30 वाजल्यापासूनच खरतर मतदारांनी मतदान केंद्रावरती रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातल्या कागल नगर परिषदेसाठी आता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सकाळची ही गर्दी आपण बघतोय। उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या सगळ्या मतदारांकडून पाहायला मिळतोय। अनेक जण नोकरीला त्या ठिकाणी जात असतात, त्यामुळे निश्चितच सकाळी गर्दी नसते असं म्हणत अनेक जण खरं तर मतदानाचा हा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आणि आता ही कागलमधल्या मतदान केंद्रावरची ही रांग आपण पाहतोय। कागलमध्ये एक 5 ते 6 ठिकाणी अशा पद्धतीनं मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी अनेक जण आपला मतदानाचा अधिकार जे ते बजावत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत, ज्यामध्ये जवळपास 2.5 लाखांहून अधिक मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। एकूण 263 जागांसाठी खरं तर ही निवडणूक होते, ज्यासाठी 850हून अधिक उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि ते आज आपले भवितव्य जे आहे ते आजमावत असताना पाहायला मिळतात। आणि आता देखील ही परिस्थिती ज्या ठिकाणी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी खरं तर चुरशीची लढत जी आहे ती होताना दिसते, ज्यामध्ये कागलचा देखील समावेश आहे, जयसिंगपूरचा विशेष करून समावेश आहे, ज्या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे भाऊच त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे। त्यामुळे निश्चितच संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्या ठिकाणी सकाळपासूनच खरं तर मतदानाला अनेकांनी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आज मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकून त्यांना आशीर्वाद देणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कागल, कोल्हापूर।